नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोटे एमआयडीसी शटडाऊन, पाणी टंचाईमुळे उद्योग ठप्प, हजारो कामगारांपुढे संकट. चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे मान्सूनपूर्व मॉकड्रिल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता जाहीर. जगबुडी नदीतील गाळ काढण्याच्या कामादरम्यान पोकलेन मशीन भरतीच्या पाण्यात बुडाली. जलसंपदा विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह. लोटे एमआयडीसी परिसरातील स्थानिक कामगारांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल. भाजप नेते माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आक्रमक. आणि रोटरी स्कूल खेडचा 19वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसी मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने अनेक उद्योगांचे कामकाज ठप्प झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने काही कंपन्या बंद पडल्या असून उर्वरित उद्योगही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ही माहिती लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष राज आमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने वाशिष्ठी नदीतील एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद पडले आहे. यामुळे एमआयडीसी आणि परिसरातील 17 गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. एमआयडीसी प्रशासनाने अनिश्चित काळासाठी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची नोटीस दिल्यानंतर उद्योग क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. राज आमरे यांनी सांगितलं की गरडा कंपनीसह अनेक मोठे उद्योग आधीच बंद झाले. पिण्याचे आणि दैनंदिन वापराचं पाणी उपलब्ध नसल्याने कामगारांना ले ऑफ देण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे. पाणी टंचाईमुळे केवळ मोठे उद्योगच नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योगही संकटात सापडले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या बैठकीनंतर एमआयडीसी प्रशासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र हा प्रश्न तात्पुरता नसून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे असोसिएशनने म्हटले. पाणी पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास लोटे एमआयडीसी पूर्णपणे बंद पडू शकते, ज्याचा परिणाम हजारो कामगार, उद्योग आणि शासनाच्या महसुलावर होणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नमस्कार. गेले काही दिवस लोटे परशुराम एमआयडीसी मध्ये पाण्याचा एकही थेंब येत नाहीये आणि त्यामुळे एकदम गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने कोयना धरणातल्या अवजलावर वाशिष्ठी नदीमध्ये पाणी सोडलं जातं आणि त्या वाशिष्ठीमध्ये एमआयडीसीचं पंपिंग स्टेशन आहे वालपे येथे. तिथून पाणी लिफ्ट केलं जातं आणि ते एमआयडीसी मार्फत लोट्यातील सर्व उद्योजकांना आणि परिसरातील जवळजवळ 17 गावांना या एमआयडीसीच्या योजनेवर पाणी पुरवठा केला जातो. गेले काही दिवस धरणामधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी सोडलं जात नाहीये नदीमध्ये आणि नदीमध्ये पाणी नसल्यामुळे एमआयडीसीने पाणी सोडण्यास हतबलता दाखवली आणि सर्वांना एक नोटीस दिली आहे की त्या नोटीसमध्ये असं स्पष्ट म्हटलंय की आम्ही आता तुम्हाला पाणी उद्योगांसाठी देऊ शकत नाही, तरी अनिश्चित कालावधीसाठी हा पाणी पुरवठा बंद राहील, सहकार्य करावे. अनिश्चित कालावधीसाठी पाणी पुरवठा बंद राहील आणि सहकार्य करावे म्हणजे काय? ही औद्योगिक वसाहत प्रामुख्याने रासायनिक वसाहत आहे. शासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल देणारी वसाहत आहे. जवळजवळ 25 ते 30 हजार लोकांना रोजगार देणारी वसाहत आहे आणि अशा वसाहतीला फक्त एका पत्राने नोटीसीने असं सांगणे की आता अनिश्चित कालावधीसाठी पाणी पुरवठा बंद राहील आणि आपण सहकार्य करावे. आज गेले 5 ते 6 दिवस सगळे संपूर्ण उद्योग बंद झालेले आहेत. गरडा कंपनी सारखी मोठी कंपनी कालपासून संपूर्णपणे ठप्प झालेली आहे. कर्मचाऱ्यांना सुद्धा ले ऑफ द्यावा लागतोय कारण कंपन्यांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेवणासाठी लागणारं पाणी उपलब्ध नाही, पिण्यासाठी लागणारं पाणी उपलब्ध नाही, वॉशिंगसाठी त्यांना आवश्यक दैनंदिन गोष्टीसाठी पाणी उपलब्ध नाही. त्याचबरोबर या परिसरामध्ये असणाऱ्या सर्व ग्रामपंचायती ज्या संपूर्णपणे या पाण्यावर अवलंबून आहेत, आज त्यांच्याकडे पाण्यासाठी वणवण करावी लागते, नागरिकांना पाणी उपलब्ध नाहीये. आणि अशा परिस्थितीत एमआयडीसीने फक्त अशा पद्धतीने नोटीस काढून म्हणणं हे थोडंसं चुकीचं वाटलं आम्हाला. त्या अनुषंगाने आम्ही एक मीटिंग या ठिकाणी असोसिएशन मध्ये कॉल केली होती. त्या मीटिंग मध्ये आम्ही समजून घेतलं, आम्हाला मान्य आहे की धरणामध्ये पाणी नाहीये, परंतु लोकांना पिण्यासाठी तरी किंवा औद्योगिक वसाहतीत कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी, कॉलनीमधील लोकांना दैनंदिन पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी मिळावं यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली
या संदर्भात काल माननीय कलेक्टर साहेब रत्नागिरी यांच्यासोबत मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सर्व विभागाचे लोक उपस्थित, अधिकारी वर्ग उपस्थित होते. कलेक्टर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने तो विषय हाती घेतला आणि त्या विषयाला प्राधान्य दिलंय आणि MIDC ला तसे निर्देश दिलेत की पिण्यासाठी आवश्यक असणारं पाणी आणि कर्मचाऱ्यांना असणारं आवश्यक पाणी हे त्वरित पुरवठा करावा. त्यासाठी MIDC ने टँकरच्या मार्फत ते पाणी द्यावं अशा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची कारवाई फक्त आता लवकरात लवकर होणे गरजेचं आहे. कारण जर आता अशी परिस्थिती आहे की उद्यापासून जर पाणी म्हणजे आजपासूनच लोकांना दैनंदिन वापराचं सुद्धा पाणी नाहीये, तर जर हे पाणी मिळालं नाही तर फारच बिकट अवस्था आहे. एकदम आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याच्या संदर्भात. तर या दृष्टीने शासनानं, प्रशासनानं लक्ष द्यावं आणि याच्यावर त्वरित कारवाई करावी असं आम्हाला वाटतं. मान्सून पूर्वतयारी 2026च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या निर्देशानुसार चिपळूण येथील गोवळकोट धक्का येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम म्हणजेच मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा किती तत्पर आहे याची चाचपणी या माध्यमातून करण्यात आली. आज अचानक गोवळकोट धक्का येथे एक व्यक्ती पाण्यात बुडाल्याची माहिती तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सर्व संबंधित विभागांना फोनद्वारे देण्यात आली. या संदेशानंतर तात्काळ हालचाली करत सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या साधनांसह अवघ्या काही मिनिटातच गोवळकोट धक्का येथे दाखल झाले. सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही प्रत्यक्षात घडलेली दुर्घटना नसून मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेण्यात आलेलं मॉक ड्रिल असल्याचा निरोप देण्यात आलाय. यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या तातडीच्या कॉलवर सर्वच यंत्रणांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं. यानंतर उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये बोट आणि बचाव साहित्य, बोटीचा वापर, लाईफ जॅकेटचं महत्त्व आणि ते वापरण्याची पद्धत, बुडालेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर करायचे प्रथमोपचार, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, पूर किंवा अतिवृष्टीच्या काळात घ्यायची काळजी आणि उपाययोजना आदी माहिती देण्यात आली. या मॉक ड्रिल बाबत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांना आधीच पूर्वकल्पना देण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रंगीत तालमीत तहसीलदार कार्यालय चिपळूण, मंडळ अधिकारी गोवळकोट, चिपळूण नगर परिषद, फायर ब्रिगेड गाडी, रेस्क्यू बोट आणि लाईफ जॅकेटसह कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तालुका आरोग्य विभागामार्फत डॉक्टर्स, कर्मचारी आणि सुसज्ज रुग्णवाहिका, पोलीस विभाग, गोवळकोटच्या नगरसेविका, ग्राम महसूल अधिकारी आणि स्थानिक आपदा मित्र, स्वयंसेवक देखील सहभागी झाले होते. मान्सूनच्या काळात कोणतीही आपत्ती आल्यास प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी केलं. खेड शहरालगतच्या जगबुडी नदीमध्ये सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामादरम्यान एक पोकलेन मशीन भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या या कामात भरती ओहोटीचं योग्य नियोजन न झाल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. भरती सुरू होण्यापूर्वी इतर यंत्रसामग्री सुरक्षित स्थळी हलविण्यात आली होती. मात्र एक पोकलेन नदीपात्रातच राहिल्याने ती वाढत्या पाण्यात पूर्णपणे बुडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यंत्रसामग्रीचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. या घटनेमुळे शासनाचं आर्थिक नुकसान झाल्याची टीका होत असून संबंधितांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. लोटे MIDC परिसरातील स्थानिक नागरिकांचे गेले 8 दिवस पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर प्रचंड आक्रमक झाले आणि लवकरात लवकर पाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना केल्या नाहीत तर संबंधित सर्व कार्यालयांच्या काचा फोडण्याचा इशारा वैभवजी खेडेकर यांनी दिला. पाहूया काय म्हणालेत वैभवजी खेडेकर. MIDCच्या पाणी टँकर संदर्भात काय केले आपण? आपल्याकडे बुंदे जलसंधारणाचे साठा आहे.
TMC पाणी आहे ते पाणी तिथून टँकरने पुरवायचं असं नियोजन आहे. ते पाणी टँकर मला तो पाठवते रिपोर्ट येऊ दे म्हटलं. त्या रिपोर्टला तुमच्या रिपोर्टला यायला कमीत कमी 8-10-15 दिवस लागतात. नाही, नाही, उद्या येणार. माझा अनुभव आहे, कुंभारली मंडणगडच्या कामाला जवळजवळ पाऊण महिने त्यांनी घालवला. आलं का लक्षात? हे तुमचं डिपार्टमेंट काय सरळ नाही. आता गेले 8 दिवस ते MIDC मध्ये पाणी नाही आहे. त्याच्या कॉग्निजन्स तुम्ही गटविकास अधिकारी म्हणून घेतला पाहिजे होता तुम्हाला काल कलेक्टरनी बोलवल्यानंतर तुमची पुढे सूत्र आली. अहो त्या MIDC ला आमच्या तुम्ही जमिनी घेतात की नाही कवडीमूल भावानं? अरे हो त्या MIDCच्या त्या आरामखोर त्या मालकांनी इतकं प्रदूषण करून ठेवलंय की जमीन खोदलं तरी त्यात केमिकल मिळतंय. विहिरीला केमिकल आहे, तुमच्या बोरिंगला केमिकल आहे. मग आता MIDCचं पाणी ते पुरवत नसतील तर जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही टँकर खेडमधले किंवा चिपळूणमधले अधिग्रहण करायला पाहिजे. शासकीय टँकर तुम्ही काढायला पाहिजे आणि ताबडतोब तुम्ही पाणी पुरवायला पाहिजे. बघा आता शनिवार रविवाराला तो 2 दिवस सुटी आहे, लक्षात घ्या. तुम्ही सुटीवर काम करत नाही. नाही सांगतो तुम्हाला, जर सोमवारपर्यंत याच्यामध्ये फरक पडला नाही तर मी MIDCचं ऑफिस फोडणार आहे, लक्षात घ्या. एक कास ठेवत नाही, तुमच्या नावाने बोंब मारीन मी. तुम्ही तातडीने दखल न घेतल्यामुळे मी कार्यालय फोडतोय. मला आत बसायला लागलं तरी चालेल. त्यामुळे मंडलिक साहेब तुम्ही याचा कॉग्निजन्स घेताय का नाही मला सांगा. आज त्याच्यामध्ये रिझल्ट आला पाहिजे. लोकांना पाणी नाही. तुम्ही तातडीने तो कोण तुमच्या जिल्हा परिषदचा काय जो पाण्याचा हे रिपोर्ट आणायचे ताबडतोब घ्या ना. रिपोर्ट समजा निगेटिव्ह आला तर काय करणार? मग त्याची काय व्यवस्था आहे तुमच्याकडे मला सांगा. अहो ऍक्शन प्लॅन बी तयार ठेवा तुम्ही. मला उद्या याच्यावरती ऍक्शन पाहिजे. मला पण रविवारी वाढ बघितली, सोमवारी वाढ बघणार नाही. ओके. गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा 19वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त शाळेत सालाबादप्रमाणे सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. उपस्थितांनी पूजेचं दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. तसेच वर्धापन दिनाचं औचित्य साधून खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, नगरसेवक रहीम सईबोले, फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर गोईफोडे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा पत्र निर्मिती, निबंध लेखन, चित्रकला आणि काव्य वाचन या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे सर्व पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि भेट कार्ड देऊन विद्यार्थ्यांनी वर्धापन दिनाचा आनंद द्विगुणित केला. विद्यार्थ्यांनी शाळेविषयी असलेला आदर व्यक्त करणारी शुभेच्छा पत्र, निबंध आणि चित्र सादर केली. तसेच विविध भाषणे आणि कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. फुगे फुलांच्या माळा तसेच कागदापासून तयार केलेल्या विविध आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी संपूर्ण शाळा सजवण्यात आली होती. या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळून त्याची सर्जनशीलता, अभिव्यक्ती कौशल्य, विचारशक्ती तसेच आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत झाली. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांनी रोटरी स्कूलच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. खेड येथील बजमळे इमदादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर एका विशेष कार्यक्रमासाठी येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ARD खतीब यांनी दिली आहे. खेडमधील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे हा कार्यक्रम 21 जून रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. शाळेतर्फे त्यांचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी नाना पाटेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नाना पाटेकर हे खेडमध्ये प्रथमच येत आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमाला
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या योग शिक्षा संकल्पनेला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. याचं औचित्य साधून रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत खेड येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे खेडवासियांसाठी भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने डॉक्टर वैष्णवी विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुमारी तन्वी भूषण रेड्डी सुवर्ण पदक विजेते यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराला 1000 ते 1500 नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्था, क्लब, देवस्थान संस्था, मित्रमंडळे, अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी आपणही आपल्या सहकाऱ्यांसह सदर योग शिबिराला उपस्थित राहावं अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी केलं. माहे मे मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा माजी विद्यार्थी शुभम भोसले यांनी पहिल्याच प्रयत्नात सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन रोटरी स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी शुभम भोसले यांनी सन 2020-21 मध्ये इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण रोटरी स्कूलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केलं. रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याची सीए या अभ्यासक्रमाची तयारी सुरू झाली होती. यासाठी त्याला रोटरी स्कूलमधील शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. सीए परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता सीए फाउंडेशन व सीए इंटरमिजिएट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी शुभम यांनी या दोन्ही परीक्षा आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून सीए परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. शुभमचं सीए परीक्षेतील यश हे रोटरी स्कूलसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. शुभमला विषय शिक्षक प्राध्यापिका रुपाली बोडस, बाळासाहेब राऊत, पारस तलावडे, फरहीन काझी, संतोष पाटील यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. शुभम भोसले याचे संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिका पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड नगर वाचनालय येथे जागतिक वाचन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं. यावेळी बहुसंख्य लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी वाचनालय खजिनदार सुधीर देवळेकर आणि सदस्य शरद शिर्के यांच्या हस्ते उपस्थित डॉक्टर आणि नियमित वाचक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वाचनालय कर्मचारी, वाचक तसेच लाभार्थी उपस्थित होते. MHT CET PCM ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील तब्बल 75 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण प्राप्त करून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या शाळेचं नाव गौरवित केलंय. इयत्ता 12वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर MHT CET परीक्षा ऑनलाईनरित्या घेतली जाते. यावर्षीही या प्रवेश परीक्षेत रोटरी स्कूलच्या PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांमधील एकूण 75 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल तर 125 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली आहे. MHT CET PCM परीक्षेमध्ये संपूर्ण कोकणात भरघोस यश मिळवणारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही एकमेव ठरलेली आहे. या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांचे शिक्षक, वर्ग शिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिका पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड काँग्रेसतर्फे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांचा वाढदिवस अनुग्रह विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभारी फैसल देसाई, प्रफुल्ल शेवरकर, जिल्हा उपाध्यक्ष महमूद पालेकर, तौफिक पोत्री, ग्रामपंचायत सदस्य खलील पोफळणकर, महिला तालुकाध्यक्ष राबिया जसनाईक, सीमाताई शिंदे, नाझिमा तांबे, अकबर परकार आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलेलो आहोत. फळ वाटप कार्यक्रम आहे आणि आमचे अध्यक्ष पैसर भाई त्यांना विनंती करतो त्याचा कार्यक्रम चालू. आज काँग्रेसचे आणि देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण 19 जून हा वाढदिवस आपण मतिमंत मुलांच्या मध्ये साजरा करतो. याचं शांत अभिमान आज सगळे आम्ही पदाधिकारी ते उपस्थित आहोत काँग्रेसचे तुमच्या सहकार्याने आणि मुलं आज आम्हाला मतिमंत मुलामध्ये साजरा करायला भेटतं. याचं मला आज अभिमान आहे की मी आज इथे तुमच्या याच्यामध्ये शाळेमध्ये आलो आणि हा कार्यक्रम मला साजरा करण्यासाठी आनंद दिला त्याबद्दल त्यानंतर सरळ आपण फळ वाटपच कार्यक्रम करूया. खेड येथील श्री उदय गिल्डा यांची कन्या मिताली उदय गिल्डा हिने सीए परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल भाजप खेडतर्फे तिचा सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम सईबोले, स्वराज गांधी, करण खेडेकर आणि गिल्डा कुटुंबीय उपस्थित होते. MHT CET PCN ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी अकॅडमी महाड व गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता 12वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर MHT CET परीक्षा ऑनलाईनरित्या घेतली जाते. यावर्षीही या परीक्षेत रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी अकॅडमी महाड आणि गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाडच्या PCN ग्रुपच्या विद्यार्थ्यांमध्ये एकूण 5 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल तर 7 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवले. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निहार जोशी 99.37 पर्सेंटाईल, आर्या नाईक 98.60, सम्यक शिर्के 97.31, मृदुल घाटे 93.72 आणि आरुष पाटील 93.37 पर्सेंटाईल यांनी 95 पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण मिळवून यश प्राप्त केले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयाचे शिक्षक, वर्ग शिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी PCN या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.